श्री दत्त जयंतीची पौराणिक कथा. दत्त जयंती का साजरी करतात हे आज आपण पाहूयात. श्री दत्तात्रेयांचा जन्मदिवस मार्गशीर्ष पौर्णिमा, मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला श्री दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला. या दिवशी दत्तभक्त देवाचे अवतरण, त्यांचे उपदेश आणि चरित्र स्मरण करून वृत्त पूजन व नामस्मरण करतात. खाली श्री दत्त जयंतीची पारंपरिक व लोकप्रिय कहाणी दिली आहे. श्री दत्त जयंतीची पौराणिक कहाणी. अत्यंत प्राचीन काळी अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया हे दोघे कठोर तपस्या करत होते. अनसूया त्यांच्या पतिव्रत धर्मासाठी संपूर्ण त्रिलोकात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या तेजाने जगातील सर्व देव, ऋषी, मुनी प्रभावित झाले होते. देवराज इंद्र याला वाटले की अनसूयाच्या तपश्चर्येने त्याचे देवपद धोक्यात येईल. तेव्हा त्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना विनंती केली की अनसूयाची परीक्षा घ्यावी. तिन्ही देव ऋषीच्या वेशात अत्रि ऋषीच्या आश्रमात आले. त्यांनी अनसूयाकडे भिक्षा मागितली, पण अशी अट घातली की भिक्षा नग्न अवस्थेत द्यावी. अनसूया क्षणभरही न डगमगता म्हणाल्या, माझ्याकडे येणारा प्रत्येक अतिथी पुत्रासारखाच आहे. आणि आपल्या पतिव्रताच्या सामर्थ्याने त्या तिन्ही देवांना बालरूपात परिवर्तित केले व त्यांना भिक्षा दिली. आपल्या त्रिमूर्ती देवांना बालरूपात पाहून देवी देवताही आश्चर्यचकित झाले. शेवटी ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्यांच्या मूळ रूपात अवतरले व अनसूयाचे पतिव्रत आणि स्त्री शक्तीची महानता मान्य करून वर मागण्यास सांगितले. अनसूया म्हणाल्या, मला त्रिमूर्तीप्रमाणे तेजस्वी आणि ज्ञानप्रधान असा पुत्र लाभो. त्रिमूर्तींनी तिचा वर स्वीकारून एकाच पुत्र रूपात पृथ्वीवर अवतरण केले. तोच पुत्र म्हणजे भगवान श्री दत्तात्रेय. हेच दत्तात्रेयाचे पृथ्वीवरील अवतरण आणि हाच दिवस पुढे दत्त जयंती म्हणून साजरा होऊ लागला. त्या दिवशी औदुंबर झाड म्हणजे उंबराचं झाड याची पूजा केली जाते. दत्तात्रेयांचे वैशिष्ट्य, ते त्रिदेवाचे एकरूप आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश याचे संयुक्त अवतार. त्यांना गुरुचा गुरु, परमगुरु मानले जाते. ते जगाला अद्वैत ज्ञानमार्ग व वैराग्य शिकवतात. त्यांच्या 24 गुरुची कथा त्यांच्या दत्तावताराचा सार समजावते. श्री दत्त जयंतीला काय करतात? दत्त मंदिरात दर्शन, अभिषेक व आरती करतात. श्री गुरुचरित्र पारायण वाचतात. दत्त नामस्मरण, ओम श्री दत्ताय नमः. उपवास करतात, जप करतात आणि दान करतात. रात्री जागरण व कथा कीर्तन अशाच नवनवीन भक्तिकथा ग्रंथ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. म्हणजे नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. कमेंटमध्ये लिहा, ओम श्री गुरुदेव दत्त. ओम श्री